नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल मस्त रेसिपीमध्ये। तर आज आपण करणार आहोत घावणे। तर त्यासाठी मी घेतलेला आहे 1 ग्लास तांदूळ, अर्धा ग्लास उडदाची डाळ, आणि थोडे मेथीचे दाणे। आता हे धुवून 3-4 तास भिजत ठेवूया। आता हे आपण 3-4 तास भिजत ठेवूया आणि त्यानंतर वाटून घेऊ। हे वाटायच्या अगोदर त्यात 10 मिनिटं पोहे घालूया। पोहे घातल्यानंतर 10 मिनिटांनी आपण हे जे मिश्रण आहे ते वाटून घेऊ। चांगलं ढवळून घेऊ आणि हे मिश्रण 10 मिनिटांनी वाटू। आता 10 मिनिटं झालेली आहेत, ते आपण वाटूया। याला आता आपण रात्रभर आंबू देऊया। हे बॅटर आहे आपलं तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि थोडंसं पातळ करूया बस, आणि चांगलं हलवून घेऊया। चालेल। आता आपण थोडं तव्याला तेल लावून घेऊ आणि त्यानंतर घावण्याचं बॅटर टाकूया। बॅटर टाकून वाटीनेच आपण त्याला पसरून घेऊ। सगळीकडे एकसारखं बॅटर होईल याची दक्षता घ्यावी। वरतून परत थोडं तेल घालावं। घावणं जे आहे ते सुटलेलं आहे, तर आपण याला पलटी मारू। दोन्ही बाजूने चांगलं शेकून घेऊ। चालू असू दे। हे बघा, याही बाजूने शेकून घेतलंय आणि याही बाजूने शेकून घेतलेलं आहे आणि हे असं आपलं घावणं जे आहे ते तयार झालेलं आहे। तर चटणीसाठी आपण ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या आणि 3 ते 4 पाकळ्या लसूण घेणार आहोत। त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि हे जे आता चला आपण हे मिक्सरमधून वाटून घेऊ।